करवीर तालुक्यातील उजगाव येथे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने गावातील राजकीय, सफाई कामगार, शिक्षिका, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यावरण प्रेमी, महिला खेळाडू अशा महिलांचा सन्मानचिन्ह, फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, क्षेत्र कोणतेही असू दे, महिला भगिनींनी त्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्याचे काम करावे। आज समाजातील अशा महिलांचा सत्कार करताना अति आनंद होत आहे। शिवसेना नेहमीच 80% समाजकारण व 20% राजकारण करत असते। महिलांना आपलं क्षेत्र कोणते आहे ते न पाहता मी त्यामध्ये यशस्वी होणार। अगदी गृहिणी सुद्धा आपल्या घराला नीटनेटके ठेवून ती यशस्वी गृहिणी होऊ शकते। त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये मी प्रामाणिक काम करणार ही भावना मनामध्ये असणे गरजेचे आहे। महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे बोलताना म्हणाल्या, झाशीची राणी ही महिला होती, तिने स्वराज्यासाठी लढाया केल्या। अशा आपण ताराराणीच्या लेकी आहोत, त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊच। तसेच स्त्री शक्तीचा सन्मान हा वर्षातील एक दिवस साजरा न होता वर्षातील 365 दिवस हा सन्मान व्हावा अशी आशा व्यक्त केली। महिला उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत मांढरे यांनी महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले। खरंच समाजात अशा सन्मानामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल व महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील अशाही त्या म्हणाल्या। या कार्यक्रम समयी स्नेहल सचिन सांगलीकर, कमल कांतिकाल क्षीरसागर, पूनम सचिन विजयनगरे, शुभांगी रमेश चव्हाण, मंगल चंद्रकांत वळकुंजे, पूनम महेश जाधव, डॉक्टर दीपिका बसुगडे, डॉक्टर रुपाली सुरेश पाटील, दीपाली मोहन सातपुते, अनिता जयवंत पाटील, आरती ज्ञानोबा पाटील, पिनांकी समीर मेहता, उषा कुरणे, शुभदा संभाजी सुतार, अंकिता प्रशांत चौगले या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, महिला उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत, महिला आघाडी करवीर तालुका स्वाती यादव, शरद माळी, युवा सेना माजी तालुका प्रमुख संतोष चौगुले, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, फेरीवाला संघटना उप तालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवा सेना समन्वयक करवीर सचिन नागटिळक, अजित चव्हाण, रामराव पाटील, मीना पवार, छाया घोरपडे आदी महिला व शिवसैनिक उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।